जमाते जमुरियतच्या या कॉलनीमध्ये मी आलेले आहे आणि इथे सगळ्यात महत्त्वाची समस्या तुम्ही बघता ह्या बिल्डिंग आहेत आणि याला बाहेर जायला कुठला रस्ताच नाही आहे। त्या ठिकाणी आम्ही आज SRA आणि मुंबई महानगरपालिकेच्या जे सहाय्यक आयुक्त ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला की ज्यावेळी आपण डेव्हलपमेंट करतो तर नक्की डेव्हलपमेंट कोणासाठी करतो। आज तुम्ही सुद्धा इथे उभे आहात, तोही रस्ता बंद केला, तिकडचाही रस्ता बंद केला, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही, लोक मार्केटला जाऊ शकत नाही, 1.5-2 किलोमीटर लोकांना मार्केटला साधी भाजी घ्यायला जावं लागतं। ही जर परिस्थिती असेल तर नक्की हे रस्ते बंद करण्यामागचं कारण काय? ज्या वेळेला त्यांच्याच DP प्लॅनमध्ये हे रस्त्याचं प्रायोजन असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या ते बंद करून लोकांना नाहक त्रास या ठिकाणी देण्याचं काम चाललेलं आहे। हे सरकार नक्की कोणाचं काम करते? डेव्हलपरचं काम करते की सर्वसामान्य माणसाचं काम करते? हा महत्त्वाचा प्रश्न या माध्यमातून निर्माण होतोय। कारण सगळीकडे तुम्ही जर बघाल तर डेव्हलपमेंटला लोकांचा कोणाचा विरोध नाही, पण डेव्हलपरची जी मनमानी चालली त्याचा लोकांचा विरोध आहे आणि सरकार जे त्यांना सपोर्ट करण्याचं काम करतं, स्थानिक लेवलला जे राजकारणी आहे ते त्यांना सपोर्ट करण्याचं काम करतो, हे बरोबर नाही आहे। आज या ठिकाणी कुठलीही घटना झाली, कुठल्याही दुर्दैवाने घटना झाली तर लोकांना पळायला पण जागा नाही आहे। असे वातावरण तुम्ही स्वतः बघतायत की छोटी गली त्याच्यामध्ये सुद्धा लोक पूर्णपणे जर बघितलं तर लोकांना काही सुविधा इथे नाही आहेत। म्हणजे जर मार्केटला जायला लोकांना जर 1.5-2 किलोमीटर जायला लागलं तर कसं होणार रोजच्या भाजीसाठी सुद्धा? त्यामुळे याच्या आताच मी दोघांची बैठक घेतलेली आहे, 15 दिवसामध्ये त्यांनी सांगितले, पण त्याच्या आधीच मी त्यांना सांगितलं की याचा लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण उद्या दुर्दैवाने कुठलीही घटना झाली तर त्याला BMCचे अधिकारी, SRAचे अधिकारी आणि इथला डेव्हलपर जबाबदार आहे। आणि त्याबरोबर मी राज्य सरकारला पण सांगू इच्छिते आणि इथल्या लोकप्रतिनिधींना सांगू इच्छिते की आपली एक लोकप्रतिनिधी म्हणून काय असलं पाहिजे, इलेक्शन जे असतं ना ते 15 दिवसाचं असतं, त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करता ना तेव्हा तुम्ही सर्वांचे लोकप्रतिनिधी असता। लोकांना सुविधा देणं, त्यांची सेवा करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। त्याच्यामध्ये तुम्ही राजकारण न आणता लोकांना कसं सहकार्य होईल त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, ना की बिल्डर आणणं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।